आपण भारताचा नकाशा बऱ्याचदा पाहिला आहे. शाळेत आपण भारताच्या नकाशाचा खोलवर अभ्यास केला आहे. तुम्ही भारताच्या नकाशावर श्रीलंका देखील पाहिला असेल. मग तुम्ही विचार केलाय का की असं का असतं? आता काही लोक म्हणतील की ते आपल्या देशाच्या जवळ आहे म्हणून त्याचा आपल्या नकाशात समावेश केला असेल. परंतु तसं जर असतं तर मग आपल्या भारताच्या जवळ पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार आणि अनेक शेजारी देश आहेत. मग त्यांचा आपल्या नकाशात का नाही समावेश केला गेला? तसंच आपण जर इतिहास पाहिला तर श्रीलंका कधीही भारताचा भाग राहिलेला नाही. परंतु पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे भाग होते, नंतर ते भारतापासून वेगळे झाले आहेत. मग तरीही श्रीलंका का नकाशावर दिसतो? भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा आहे याचा अर्थ असा नाही की श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे किंवा नकाशाबाबत दोन्ही देशांमध्ये असा कोणता तरी करार आहे. उलट यामागे एक अतिशय मनोरंजक कारण आहे. नमस्कार, मी पूनम गावंड. मित्रांनो, हे करण्यामागे एक सागरी कायदा आहे. याला महासागर कायदा म्हणतात. हा कायदा संयुक्त राष्ट्रांनी बनवला आहे. सन 1956 मध्ये हा कायदा करण्यासाठी युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन्स ऑन द लॉ ऑफ द सी नावाची परिषद आयोजित करण्यात आली होती. 1958 साली संयुक्त राष्ट्र संघाने या परिषदेचा निकाल जाहीर केला. या परिषदेत समुद्राशी संबंधित सीमांबाबत एकमत झाले होते. 1982 पर्यंत 3 परिषदा झाल्या. त्यातून समुद्राशी संबंधित कायद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. आता प्रश्न की तो कायदा काय होता? हा कायदा असा आहे की कोणत्याही देशाच्या बेसलाईन पासून 200 नॅटिकल मैलाच्या आत येणारी जागा दाखवणे बंधनकारक आहे. म्हणजे जर एखादा देश समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असेल तर अशा स्थितीत त्याच्या सीमेपासून 200 नॅटिकल मैलाच्या दरम्यान येणारे क्षेत्रही त्या देशाच्या नकाशात दाखवले जाईल. 200 नॉटिकल मैल म्हणजे 370 किलोमीटर. त्यामुळे भारताच्या सीमेपासून 370 किलोमीटर अंतरापर्यंतचा भाग नकाशात दाखवण्यात आला आहे. त्यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा समाविष्ट करण्यात आला आहे. भारतातील धनुष्यकोडीपासून म्हणजेच भारताच्या शेवटच्या टोकापासून श्रीलंकेपर्यंतचे अंतर केवळ 18 नॉटिकल मैल आहे. त्यामुळे भारताच्या नकाशात श्रीलंकेचे महत्वाचे स्थान आहे. तर पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार हे सागरी क्षेत्रांतर्गत येत नाहीत, म्हणून त्यांचा समावेश आपण नकाशात करत नाही. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये नक्की मिळालं असेल. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.